आणि आजचा 5वा दिवस आप्पा इथे वेळात परफेक्ट टाइमवरती उपस्थित झालेत. म्हणजे मला वाटतं आप्पा इथे एकदा आले की संध्याकाळी आवरल्याशिवाय घरीच जात नाही. म्हणजे भळे आप्पा खेळत नाही, पण क्रिकेटवरती खूप सारं प्रेम आपणचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपणचं कौतुक व्हायला पाहिजे. जवळ ही स्पर्धेचा प्रथमच वर्ष आहे आणि प्रथम वर्षामध्ये खूप सारं आयोजन, खूप चांगलं आयोजन त्यांनी केलं आहे. खूप चांगलं नियोजन आपण पाहिलंय. आता वळूयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे एका बाजूला एसबी एंटरप्राइजेस, जय हनुमान वेळूक आणि दुसऱ्या बाजूला टीम कोठारे संघ आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना युवा करपटवाडी संघाला पराभूत करत फायनल मध्ये नंदनी त्यांनी एंटर केलाय. आता मात्र इथून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. वैभव आणि पंकज. म्हणजे जवळ विचार केला आम्ही, आमच्या वेळूकरांनी जर्सी बदलली आणि आमचा खेळ देखील बदललाय. एसबी एंटरप्राइजेस हे नाव खूप मोठं आहे मित्रांनो, हे नाव लक्षात ठेवा. एसबी एंटरप्राइजेस चे हनुमान वेळूक हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गणपत दादा धानके यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू, कारण या स्पर्धेसाठी मंडप डेकोरेशन जबरदस्त त्यांनी सजवला. त्यांचं मनापासून आभार. यावेळेस बसला आणि ठोकला, तिथे चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षण एफर्ट्स भरपूर चांगले होत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न. हो गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव इथे कंप्लीट होत असताना पहिला बॉल वरती साज बाज और या ताज 3 धावा इथे कंप्लीट. खातं ओपन झालंय. 3 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. मेगा फायनल, महाअंतिम मुकाबला. न्यू स्टार हुंबाचा पाडा चषक. चॅम्पियन कोण? येणारे 6 षटक सांगून जातील. स्ट्रायकर एंड वरती मागच्या मॅचचा हिरो वैभव अर्थात लाल्यासाठी हा बॉल बॅटची इनर एज. तिथे चेंडूने दिशा बदलली, पण क्षेत्ररक्षक चपला तिथे थर्डमॅन रिझनला. आणि तिथे मात्र जर विचार केला तर क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होतं. एक सिंगल आली स्ट्रायकर एंड वरती. जर आता आपण पाहिलं तर पंकज वारघडेला आपण पाहतोय. यावेळी स्कोरवर टप्प्याचा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना आणि बॅटर सेफली पोहोचलेत. चित्याच्या चपलाईनं सिंगल इथे केली एक कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 धावा, 5 रन्स ऑन द बोर्ड. स्ट्रायकर एंड वरती वैभव. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केला. एकच धाव, एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार केला तर 6 धावा. नक्कीच भूषण सर, इथे चेंडू डॉट होण्यापेक्षा सिंगल डबल कधी पण चांगलं. सिंगल डबल 100 टाइम्स बेटर आहे. 6 धावा, 4 चेंडूंची फेकी झाली आहे. 3 बॉलवरती लगातार सिंगल आले. मोठ्या फटक्यांची अपेक्षा पंकज कडनं. ओहो, आणि इथे बॅटची एज लागली का ते देखील पाहावं लागेल. लॉंग स्टिक बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि निघाला आणि तिसरी कंप्लीटही केली आहे. 22च्या स्वरूपानं या धावा आल्या. म्हणजे भूषण सर, तुम्ही आता पाहिलं की विकेट पाहिली का, की चेंडू बॅटच्या खाली पडल्यानंतर इतका बाउन्स घेतोय ना की डायरेक्ट एसटी रक्षकाला देखील बीट करतोय. आता विकेटचा विचार केला, पहिल्या दिवशी रमेश मी आल्यानंतर सांगितलं की पिच इतकी स्ट्रॉंग झाली, इतकी कडक झाली आहे की बॅटिंग पिच आहे. आणि त्याच दिवशी हायस्कोर रचला गेला गुंडे संघानं, जिथे 99 धावा त्यांनी बनवल्या होत्या. 9 धावा, स्टील 1 टू गो. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा. बिगिट करायचा प्रयत्न, चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि दर्शक बनतील आता दिवाने. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. चला स्पीडअप. वेळ वाचवणं गरजेचं राहील. बक्षीस वितरण सोहळा देखील आपल्याला इथे आजच पार पाडायचे, ते उद्या ठेवून जमणार नाही. दिवस वाढले की आमचे परडे वाढतात, हे पण महत्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज
प्रवीण आलाय, उंची भरपूर आहे, हाईट भरपूर आहे. दुसऱ्या बाजूला इथे फटका चांगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक डाव कंप्लीट. दुसऱ्या डावेचा झाला प्रयत्न. 2 कंप्लीट. झोनापेक्षा आधी काहीच मिळणार नाही. 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बॅडलाईट, आता बॅडलाईटचा इफेक्ट पडत चालला म्हणजे भूषण सर आपल्याला षटकार तरी जास्त पाहायला मिळणार नाही, कारण संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार जाणं थोडंसं अवघड होतं. त्यामुळे आता इथून पुढे पाहायचं आपल्याला. पण पंकजकडे ताकद आहे, ताकदीचा उपयोग इथं केला जाईल का तेही तितकंच महत्वाचं. हो 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 यावेळेस डॉट बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे डाऊन झाले होते. डॉट बॉलला प्रवीणचा हा ब्रह्मास्त्र आहे, बाउन्सर. हो यावेळेस ऑन साइडला फटका चांगला. हो 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 मित्रा सावकाश एफर्ट, फिल्डिंग एफर्ट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव कंप्लीट. साज बाज वरियताज 3 धावा कंप्लीट आणि 3 धावेच्या मदतीने संघाची टोटल 20 धावा धावफलकावरती. यार बिगिट करायचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि इथे झेल झालाय. संपला वैभव वारगडे. लाल्याचा खेळ आणि तिसऱ्या पंचांची मागणी बॅटरनं केली आहे. हाईट फॅक्टर साठी या तिसरे पंच या. OUT आउट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खरं वैभवला माहित होतं, पण पंकजने सांगितलं की रिव्ह्यू घे, चेक करू आपण. न्यू बॅटर तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. SB एंटरप्राइजेस हनुमान वेळूक संघाचा कायरन पोलार्ड समीर वारगडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 चेंडून या दुसऱ्या षटकातील अजून देखील शिल्लक आहेत. 20 धावा धावफलकावरती. पंकज मॅच अजून संपली नाही, अजून भरपूर चेंडू आहेत. 8 बॉल आहेत समीरकडे. ताकद, टायमिंग आणि क्लास आहे. ओहो यावेळेस फटका चांगला आहे, पण तिथे विकेट डायरेक्ट हातामध्ये आणि समीरला परतावं लागेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि इथे आता फलंदाज समीरकडनं खूप साऱ्या अपेक्षा, त्या अपेक्षा इथे भंग होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेट आली आहे. मी आत्ताच सांगितलं होतं भूषण सर की इथून पुढे तुम्हाला सिंगल डबलचीच गेम खेळायचे, कारण बॅड लाईटचा इफेक्ट झाला आणि बॅड लाईटचा इफेक्ट पडल्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार जाणं इतकं सोपं नसतं, चौकार जाणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे इथून पुढे तुम्ही जर सेन्सिबल क्रिकेट खेळत राहिला तर त्याला 100 टाइम बेटर आहे. मी आता मागे सांगितलं की चेंडू डॉट होण्यापेक्षा सिंगल डबल कधीही चांगला. गोलंदाज प्रवीण आणि हॅट्रिक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस. ओहो यावेळेस बुद्धात मारा केला. 1 धाव कंप्लीट. एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही आणि षटक देखील इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता इथून तेजस काम काय राहिलं, तर इथून आता पंकजला स्ट्राईक कशी दिली जाईल ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण सेट आहे आणि या खेळाडूकडे ताकद आहे.
टायमिंग आहे. चला वेळ वेळ वाचवणं गरजेचं आहे. कोठारे संघानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मग तुमची कोणत्याही बॅड लाईटची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, ते पण महत्वाचं आहे. जे हनुमान वेळूक एसबी एंटरप्राइजेस. गोलंदाज प्रथमेश. हो 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 हो, इथे एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, निघाला पंकज. बघता बघता तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. काय रनिंग केल्या, साजबाजवर येत आज. म्हणजे जर विचार केला ना पंकजचा, की चौथा की पाचवा, मला वाटतं तिसरा की चौथा, ही तिसरी धाव त्याने कंप्लीट केल्या. किती वेगानं पळतोय. गोलंदाज तयार. हो हो, व्हॉट अ शॉट. आणि तिथे बॉल लपटेड एक्स्ट्रा कव्हर. बॉल एक टप्पा खत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंकज, मला स्ट्राईक का हवी होती ना, त्याचं प्रत्युत्तर देतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देतोय. 28 धावा फलकावरती 28 धावा फलकावरती 28 रन्स ऑन दिस बोर्ड. अजून अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. विकेट करायचा प्रयत्न, गोल्डन विकेट. आणि झेल झालाय, संपलाय बॅटर पंकजचा खेळ. आता इथून टीम डगमगवेल, कारण जोपर्यंत पंकज वारकडे मैदानाच्या आतमध्ये होता ना, तोपर्यंत 4 छान होते, अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा आता भंग होत असताना दिसताना पाहायला मिळतील. आता आता कोण मैदानाच्या आतमध्ये? निखिल आता आलाय मैदानाच्या आतमध्ये. अजून 3 बॉल आहेत. इथून पुढे काय की 3 बॉल मध्ये 6 जर आल्या ना भूषण सर, एक फायटिंग स्कोर उभा होईल, एक चांगले टोटल इथून पुढे उभी होईल. ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण गोलंदाजी अटॅकचा विचार केला, रमेश तर भरपूर चांगला आहे. एचबी एंटरप्राइजेस जे हनुमान वेळूक संघाचा. दुसरा बाजूला कोठेरे संघ, गावदेवी स्पोर्ट्स कोठारे. बॅटिंग लाईनअप या संघाचा भरपूर तगडा आहे, त्यामुळे इथून पुढे धावा बनवणं महत्वाचे राहील. धावा एक चांगली टोटल जरी तो उभी झाली तर मॅच मध्ये मजा येईल. ओहो हो, बॅटची इनर एज आणि एकच धावे ते कम्प्लीट होईल. कदाचित तिथे पंकज, समीर किंवा वैभव जर असतं तर हा बॉल तरी पाड गेला असता, म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता, यात मात्र काही शंका नाही आहे. ओहो हो 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 हो, यावेळेस आणि विकेट इथे आली आहे. स्टील 1 टू गो. 8 धावा या 5 बॉल मध्ये आल्या. स्टील 1 टू गो. मैदानाच्या आतमध्ये आता न्यू बॅटर दर्शन आलाय. म्हणजे समालोचन करत असताना समालोचन देखील दर्शनच करतोय. नॉन स्ट्रायकरला देखील दर्शनच आला, पण मात्र स्ट्रायकर विंडला नाही 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 नाही, या बॉलवरती धावच दिली जाणार नाही. डॉट बॉल आला. संघाची टोटल 29 आणि विजयाचं समीकरण 18 बॉल 30. चला वेलुक टीम लगेच या आतमध्ये मैदानाच्या.
हा मित्रा लावून ठेव, एक लावून ठेव फायनल झाल्यावरती फटाके. तू पसरून येतो फटाक्यांची माल. हा मंगेश सर व्यासपीठ तुमच्यासाठी आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि भावेश. गोलंदाजी मार्कवरती वैभव वारगडे. जर्सी पावली बाबा आज. टार्गेट तर विचार केला तर 30, 18 बॉल 30 म्हणजे 10च्या सरासरीनं बॅटिंग करायचं. लेट्स प्ले. हिरवा कंदील. शोध गुड गेम क्वालिटी क्रिकेट. वैभव तयार. वैभवचा पहिलाच बॉल तिथे क्षेत्ररक्षक. व्हॉट अ कॉट. पहिला बॉल वरती फलंदाज होईल बाद. अमोल शून्यावरती होईल बाद. पण हे बघा, हे पहा म्हणजे त्याच्या पाठीवरती थाप मारल्या वैभव ना की पहिलाच बॉल वरती झेल झाला. ही मित्र आहे, ही मैत्र आहे. तर आपण विचार केला तर क्रिकेट आज जर विचार आपण केला तर खूप सारे आपले मित्र आहेत, म्हणजे भरपूर सारे आहेत. बरोबर ना मंगेश सर. आपल्याला जीवनामध्ये इतके मित्र कधीच भेटले नसते जर आपण क्रिकेटमध्ये नसतो तर. कारण मंगेश सरांची आणि माझी ओळख देखील क्रिकेटमुळेच झालेली आहे. पहिला बॉल वरती विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद आला. 17 बॉल 30. येणारी प्रत्येक विकेट, येणारा प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल, प्रेशर देखील क्रिएट करेल. वेल 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 वाचवणं गरजेचं आहे. चला स्पीड अप करा. बिग हिट करायचा प्रयत्न हवेत. ओहो कॅच ड्रॉप आणि षटकार. डोक्याला हात सगळ्यांनी लावलाय. तेजस कडनं अपेक्षा या नाहीयेत. म्हणजे कॅच सुटला असताना तरी चाललं असतं, पण षटकार वाचणं, 6 धावा सेव्ह करणं फार महत्वाचं होतं. पण प्रयत्न केलंय हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण लॉंग ऑफ वरून लॉंग ऑनला आला. 6 धावा फलकावरती जोडल्या जातील. अमोल निमसे सर यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा वेळूक टीम साठी आल्यात. अशी अपील आणि फिंगर. पंचांचं बोट आकाशाकडे. पण पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याच्या अगोदरच खेळाडू वृत्ती दाखवली विनोदने आणि स्वतःच माघारी परतला. ही खेळाडू वृत्ती आहे मित्रांनो. माझा संघ हरेल की जिंकेल मला माहित नाही, पण जे खरं आहे ते खरं आहे. कारण ज्यावेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये जातो ना, ज्यावेळेस स्पर्धा चालू करायच्या अगोदर ना, अगोदर विकेटचं पूजन केलं जातं. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण मैदानाच्या पाया पडतो. म्हणजे ते आपल्यासाठी मंदिर आहे आणि मंदिरात कधीच खोटं बोलायचं नसतं. ते सांगितलं विनोदनं की हो माझ्या बॅटला बॉलने स्पर्श केला. जबरदस्त एसटी रक्षण आपण पाहिलं. पंकज वारगडे या एसटी रक्षक या खेळाडूकडनं जबरदस्त झेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश असा दाखल झालाय. म्हणजे हट्टी कट्टी आहे पूर्ण टीम. जर विचार केला तर आई गावदेवी स्पोर्ट्स कोठारे संघ कमबॅक केलं मैदानाच्या आतमध्ये वैभव वारगडेनं. ओहो हो 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 यावेळेस देखील पुन्हा एकदा पंचांचा बोर्ड आकाशाकडे जाण्याच्या अगोदरच बॅटर प्रथमेशी निघाला परतीच्या रस्त्यावरती. गोलंदाजीचं कौतुक व्हायला पाहिजे. म्हणजे जर तेजस्वीची कॅच ड्रॉप होत नाही ना तर विकेट हॅट्रिक तिथेच कंप्लीट झाली असती आणि 6 धावा देखील वाचल्या असत्या. म्हणजे जर विचार केला तर काय गोलंदाजी करतोय. ओके दोन्ही टीम्स वैभव कोणीही मॅच जिंकू दे, स्टंप काढायचं नाही. हा तुम्ही सेलिब्रेशन साठी काढा पण परत मॅनेजमेंट कमिटीकडे द्या. हा नाही तर योग्य ती रक्कम कपात केली जाईल. हा गोलंदाज तयार. हिराजी अल्ला बिगिट करायचा प्रयत्न आणि ओहो विकेट हॅट्रिक कंप्लीट. वैभव वारगडे नावाचं वादळ आता गोलंदाजी मध्ये आपल्या आत्ताची जादू दाखवतोय.
काय कमालीची गोलंदाजी करतोय. विकेट, षटकार, विकेट, विकेट आणि विकेट. एसबी इंटरप्राइजेस हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो. एसबी इंटरप्राइजेस, जय हनुमान वेळूक संघ. विकेट हॅट्रिक साठी उमेश जाधव वारगडे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वैभव उमेश जाधवकडनं घ्यायचं आहे कॅश प्राइज. 5 बॉल 5. पहिला बॉल विकेट, त्यानंतर षटकार आणि 3 विकेट. आणि संदीप भाऊ वारगडे अर्थात एसबी इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा, त्यांच्याकडनं देखील 500 रुपये म्हणजे 1000 रुपये तर आले. विनोद आलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. हो इथे बॅकअप भरपूर चांगला. बॅकअप भरपूर चांगला. पंच बॅटने रन आली आहे का? वाईट बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. मुकुंद या मुकुंद. हा, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. वाईट बॉल. समीर ऍक्च्युली काय आहे की आम्हाला काहीच अधिकार नाहीये काही बोलायचा, त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही मित्रा. राजेशजी वारगडे साहेब यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आलं वैभव साठी. विकेट हॅट्रिक त्यासाठी ते ऑनलाईन पोहोचवले जातील. गोलंदाज तयार. हो यावेळेस फटका चांगला आणि तिथे क्षेत्ररक्षकांनी बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 चपराट. किशनजी वाघ सर कुठे असतील तर या. रमेश आप्पा आपली वाट पाहताय. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला वेळ 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 वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज रितेश वारगडे. विनोदा स्ट्रायकर एंड वरती कमबॅक करावं लागेल. गुलदस्ते यार. बॅटची एज. व्हॉट अ कॉट. व्हॉट अ कॉट. जबरदस्त झेल. आता परतावं लागेल हुकमाच्या एकाला. तंबूच्या आश्रयाला महत्वाची विकेट रितेश वारगडेने देखील मिळवून दिली आहे. आम्ही जर्सी बदलली आणि आमचा पूर्ण खेळच बदललाय. परत विकेट हॅट्रिक आली तर राजेश दादा वारगडे, उमेश दादा वारगडे आणि संदीप दादा वारगडे 500 रुपये म्हणजे तब्बल 1500. अगोदर 1500 आलेत वैभवला, अर्थात आमच्या लाल्याला. लाल्या 1500 मधले 500 कट केले जातील बरं का. म्हणजे मॅच हरव किंवा जिंकू द्या, पण ज्या प्रकारचा परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये वैभवनं दाखवला ना, लाजबाब. प्रकाशजी भंडारी आणि वैभवसाठी यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आला आहे. ते पोहोचवले जातील वैभव पर्यंत. एक मिनिट. हा, पंच आता डिसिजन काय रनआउट साठी आहे. स्टंपला बॉल लागले का चेक करायचंय. पंच विषय काय, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येणारच नाही इथपर्यंत. हिट विकेट डायरेक्ट हिट झालं असं.
ओके, स्टंपला बॉल लागले का ते बघायचं ना. ओके. ओ, युटी आउट. स्टंपला एकदम स्पर्शाला बैस नसल्या तर जो स्टंप आहे ना तो आतमध्ये आलाय आणि त्या स्टंपला बॉल लागलाय त्यावेळेस तो स्टंप आतमध्ये आला म्हणून इथे विकेट येईल. पण या बॉलवरती एकही धाव नाही ना, एकही धाव नाही. काय गोलंदाजी आहे आजच्या दिवसामध्ये, वेल टीम फॉर्म मध्ये. 22ला परतावं लागलं माघारी. बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये. जब आंखों में अरमान लिया और मंजिल को अपना मान लिया तो मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया, बस ठान लिया. सध्याच्या घडीला एस बी एंटरप्राइजेस जय हनुमान वेळूक संघ म्हणजे कमी धावा असताना देखील डिफेन्स करतात, लढत देत आहेत, ते महत्वाचं आहे. 10 बॉल 19 ची गरज. मॅच मध्ये मजा येते, मॅच मध्ये रंगत वाढली. विनोद स्ट्रायकर एंडला. यावेळेस एकच धाव. समीर वन इज द सेफेस्ट हँड अर्थात पोलार्ड त्याच्याकडनं चुकी होणार नाही. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना पाहायला मिळेल. 9 बॉल 18, प्रत्येक बॉल वरती 2 धावा. वाईड बॉल. वाईट बॉल हल्लाय. 9 बॉल 17. मॅच पंच 2 मिनिटं. हा, इथे विकेट आली होत्या काही होत्या पण एक महत्वाचा विषय आहे आपण चेक करू. वैभव मगाशी ज्यावेळेस सुद्धा व्हाईट बॉल गेला होता त्यावेळेस एक सिंगल रन आली होती मला वाटतं, म्हणजे व्हाईट प्लस सिंगल आली होती बरोबर. आमच्या स्कोररकडनं थोडीशी चुकी झाली आहे की त्यावेळेस 11 नाही त्यावेळेस 12 धावा झाल्या होत्या. ठीक आहे, थोडीशी आम्ही माफी व्यक्त करतो. म्हणजे ज्यावेळेस 9 बॉल 17 आले होते तिथे 9 बॉल 16 धावा आल्यात. ओके, 4 बॉल झालेत ना, 2 मिनिटं पंच. आता समीकरण आहे 8 बॉल आणि 16. खोलवर टप्प्याचा बॉल. हो हो हो, काय 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 घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. बाईच्या या धावा 2 का 2 धावा. सात बॉल आणि 14, निर्णायक बॉल. 7 बॉल 14चं समीकरण.
आणि आता ओयूटी आउट. फलंदाज बाद. 6 मध्ये 14चं समीकरण. आता प्रवीणला परतावं लागलंय माघारी. नाही नाही नाही, चला चला चला, वेलूक टीम पंकज वैभव, वेल वाचवणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. मंडप डेकोरेटर्स कुठे आहेत? ओके 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 ओके. बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. युवराज, अपकमिंग राइजिंग स्टार ऑफ एसबी एंटरप्राइजेस जे हनुमान वैलुक टीम. पहिला बॉल, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार आलाय. तू रखो सलाह, मंजर भी आएगा. पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. तू थक कर ना बैठे मेरे मंजिल के मुसाफिर. तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. तुम्ही प्रयत्न करत राहा. खरी जिंकण्याची मजा तेव्हा येते ज्यावेळेस सगळेजण आपल्या हरण्याची वाट पाहत असतात. 5 बॉल 8. 5 बॉल 8. युवराज गोलंदाजी मार्ग वरती. इथे फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या अवख्याच्या बाहेर. आता 4 मध्ये 4. 4 बॉल मध्ये 4. ज्या मैदानावरती पराभवाची चर्चा दाबून केली गेली ना, त्याच मैदानावरती विजयाचा विजय गुलाल लावून माघारी परतायचंय मला, हे सांगत असताना रोशन ज्या प्रकारची बॅटिंग करतोय. कुठेतरी युवराज आता थोडासा डिप्रेशन मध्ये गेलाय, थोडासा दबाव, प्रेशर क्रिएट करतोय. वेळ 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 वाचवणं गरजेचं, थोडस स्पीड अप करायचं. रोशन 2 बॉल मध्ये 10. बॅटिंग काय खेळली आहे या वाघानं. इथे जर मॅच जिंकले तर होईल हिरो. बिग हिट करायचा प्रयत्न, गोल्डन विकेट. आणि आली आहे गोल्डन विकेट. धक्का क्रमांक 9. आई गावदेवी स्पोर्ट्स कोठारे संघाची शेवटची विकेट राहिली आहे, म्हणजे 9 विकेट झाल्यात. न्यू बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये. मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे? किसन सर, फायनल कशी असावी ना, तर फायनल अशी असावी. तीन बॉल 4चं समीकरण. आता शेवटचा बॅट्समन आहे, पण काही काही संघ असे आहेत की त्यांचा 11वा आल्यानंतर पण षटकार मारून जातो. ही महत्वाचं आहे, त्यामुळे कोणत्याही खेळाडूला कमी लिहायचं नाही. धाव आलाय. सर तुम्ही आता फटाके लावूच नका, प्लेयरांचा कॉन्सन्ट्रेशन हलवूच नका. लावली आहे का? नाही नाही, ओके. कारण आता महत्वाचे आणि क्रुशियल मोमेंट आहे. 3 बॉल 4. हो डॉट. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेल उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेल मी. मला अडवू शकेल अजून अशी भिंत नाही. हे सांगत असताना गोलंदाज युवराज गोलंदाजी करत असताना, तुम्ही मला 2 बॉल मध्ये 10 मारलेत ना,
मी तिथे कमबॅक करून दाखवलं. ही माझ्याकडे ताकद आहे, माझा स्वतःवरती विश्वास आहे, माझा कॉन्फिडन्स आहे मला स्वतःवरती. आणि सध्याच्या घडीला त्याच विश्वासावरती वैभवनं जो विश्वास दाखवला, संघाचा कॅप्टन समीरनं जो विश्वास दाखवलाय, जी संधी दिली त्या संधीचं सोनं करतोय, त्या विश्वासावरती हा गोलंदाज खरा उतरतोय. 2 बॉल 4 धावा, मेगा फायनल. ओ यावेळेस फटका चांगला, एक धाव कंप्लीट, दुसरी कंप्लीट आणि इथे विजयी चौकार. जयगाव देवी स्पोर्ट्स कोठारे संघ
स्पर्धा आयोजित होत नव्हती, कारण जे मॅनेजमेंट होतं, जे नियोजन असतं, हे नियोजन सहजासहजी कुणाला जमत नाही. कारण त्यावेळी आप्पा जेव्हा टुर्नामेंट भरवत होते त्यावेळी आत्ता जे संघ असतात आपण ॲडव्हान्स बुकिंग करतोय. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आपल्याला पूर्ण संघ समजतात की किती संघ आहेत आणि किती दिवसांचं नियोजन असतंय. आणि जेव्हा आपण बिना ॲडव्हान्सची स्पर्धा आयोजन करतो तेव्हा ती स्पर्धा कशी हँडल करायची आणि बक्षीस कसं